दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील वस्तीवर बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेतात पत्नीसोबत तिच्या प्रियकराला पाहून संतापलेल्या पतीनं वस्तीवरून कुऱ्हाड आणून दोघांवर हल्ला चढवला। यात पत्नी आणि तिचा प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन दोघांचाही तडफडून अंत झालाय। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात खून झालेल्या महिलेच्या पतीसह 5 जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या तपासणीसाठी विविध ठिकाणी 7 पथकं पाठवण्यात आल्याची माहिती मंद्रुप पोलिसांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार मृत महिलेच्या पतीसह 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत मंद्रुप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दक्षिण तालुक्यातील एका गावातील महिलेशी एका तरुणाचे अनैतिक संबंध होते। दोन्ही कुटुंबांनी दोघांनाही समजावून सांगितलं होतं, मात्र त्यांच्यात काही एक फरक पडला नाही। बुधवारी दुपारी वस्तीवरील द्राक्ष बागेत सदर महिला ही काम करत होती। त्यावेळी संबंधित प्रियकर हा तिथे आला। दोघांना शेतात एकत्र पाहून महिलेचा पती संतापला। त्यानं जवळच असलेल्या वस्तीवर जाऊन कुऱ्हाड आणली आणि रागाच्या भरात पत्नी आणि प्रियकराच्या मानेवर कुऱ्हाडीनं वार करून त्यांना गंभीर जखमी केले। जवळच वस्ती असल्यानं प्रियकराचे वडील धावत घटनास्थळी आले, तेव्हा ते दोघेही गंभीर जखमी झाल्यानं तडफडत होते। दोघांनाही तातडीनं उपचारासाठी हलवण्याची त्यांनी विनंती केली, परंतु महिलेच्या कुटुंबातील उपस्थितांनी त्याला विरोध केला। त्यामुळे काही वेळातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला। संबंधित गावच्या हद्दीत दोघांचाही खून झाल्याची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या वस्तीसमोर दोघांचेही मृतदेह पडलेले दिसले। दोघांच्याही मानेवर व तोंडावर कुऱ्हाडीनं गंभीर वार केले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं दिसून आलं। यावेळी घटनास्थळावर ग्रामस्थांनी गर्दी केली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनीही घटनास्थळी भेट दिली। दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याची माहिती मंद्रुप पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी।